लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नंदुरबारमध्ये बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात आंदोलन तीव्र। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण। वाळू माफियांवर मोक्का लावा, तुळशीराम कोळी यांची कठोर कारवाईची मागणी। बातमी नंदुरबार येथून। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात आता आंदोलन अधिक तीव्र झाले असून सारंगखेडा येथील तुळशीराम उत्तम कोळी यांनी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। शहादा तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये सेक्शन पंप, यांत्रिकी बोटी आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप उपोषणकर्ते तुळशीराम कोळी यांनी केला आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असतानाही पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून वाळू चोरी सुरू असल्याने नदी परिसंस्थेला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रात खुलेआम हा प्रकार सुरू असताना संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। जोपर्यंत बेकायदेशीर वाळू उपसा पूर्णपणे बंद होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा इशारा तुळशीराम कोळी यांनी दिला आहे। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गोपनीय चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। उपोषणकर्त्यांनी प्रशासनासमोर अनेक ठोस मागण्या मांडल्या। बेकायदेशीर वाळू उपसा तात्काळ बंद करणे, वाळू उपशासाठी वापरले जाणारे सेक्शन पंप जप्त करणे, यांत्रिक बोटी उद्ध्वस्त करणे तसेच रात्रीच्या वेळी सुरू असलेली वाळू चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। याशिवाय संबंधित आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू उपशाचा मुद्दा आता नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्याने प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी तुळशीराम कोळी, राहणार सारंगखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। मी आज विभागीय आयुक्त कार्यालय इथं उपोषणासाठी बसण्यात आलेलो आहे। उपोषणाचे मुख्य कारण नंदुरबार जिल्ह्यातून शहादा तालुक्यात 4 वाळू ठेक्यांच्या जाहीर निविदा शासनाने काढलेली आहे, परंतु शासनाने जे अटी शर्ती नियम लागू केलेले आहेत ते न पाळता शासकीय अधिकारी आणि संबंधित ठेकेदार हे अवैधपणे वाळू उपसा रात्रंदिवस करीत आहेत। त्यात प्रमुख म्हणजे महाराष्ट्र आणि राष्ट्रीय लवादा, सुप्रीम कोर्ट असे अनेक कोर्टांनी आणि संस्थांनी जे निदर्शनात आणून दिलेलं आहे की सेक्शन पंप किंवा यांत्रिक बोट याचा वापर करण्यात येऊ नये, त्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून 4 गटांवर कमीत कमी 20 ते 25 यांत्रिक बोटी आणि सेक्शन पंपचा आणि पोकलेनचा वापर होते। शासनाने नियम लागू केले असता सकाळी 6 ते संध्याकाळपर्यंत वाहतुकीचे नियम असतात, पण ठेकेदार आणि महसूल अधिकारी यांचे धागेदोरे गुंतलेले आहेत, म्हणून 24 तास वाळू उपसा वारेमाप चालू आहेत। त्यात शेतकऱ्यांचे रस्ते, गावकऱ्यांना होणारा त्रास आणि पाण्याची पातळी खाली जात आहे। त्यामुळे आमच्या परिसरातले बोरवेल असतील, विहिरी असतील यांच्या पाणीचा साठा कमी होत झालेला आहे आणि पर्यावरणाची पण हानी होत आहे। मी दिनांक 20 एप्रिल रोजी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार, प्रांत अधिकारी शहादा, तहसीलदार शहादा, गोंड खनिज विभाग नंदुरबार यांना निवेदन आणि लेखी तक्रार आणि जिओ मॅपिंगचे फोटो व्हिडिओसुद्धा पण तक्रारीत नमूद करून दिलेले होते, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही। मग मी 22 रोजी आपलं विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांना भेटलो, त्यांनाही निवेदन दिलं, त्यांनी त्या तक्रारीची फोटोकॉपी केली आणि कलेक्टर मॅडमांना पाठवली, परंतु आज पाहतो कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही किंवा कारवाई केली नाही। म्हणून मी आज रोजी माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे उपोषणासाठी आलेलो आहे। त्यात माझे प्रमुख मागण्या आहेत। प्रमुख मागण्या एक म्हणजे पहिले सेक्शन पंप, बोटी, पोकलेन जे यांत्रिकच्या साहाय्याने वापर करण्यात ते जप्त करण्यात यावे किंवा नष्ट करण्यात यावे। दुसरं जे रात्रीची वाळूची चोरी आहे ती बंद व्हावी आणि संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि महसूल
अधिकारी जे आहेत तलाठीपासून तर वरिष्ठांपासून सर्वांचे विभागणी चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, एवढी माझी प्रमुख मागणी आहे. मी जोपर्यंत मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत उपोषण करणार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.